ओके, तर नमस्कार. आपण बघा आपल्या चॅप्टरचं नाव होतं बघा, छोटे छोटे मॉडर्न फिजिक्स मध्ये चॅप्टर्स आहेत. तर चॅप्टरचं नाव होतं इलेक्ट्रॉन, फोटॉन आणि एक्स रे. तर इलेक्ट्रॉन आणि फोटॉनची माहिती आपण काय केलेली आहे, पाहिलेली आहे. आता आपण कोणाकडे वळूया, तर आपण आता एक्स रे कडे वळूया. तर एक्स रे ची फार जास्त माहिती बघा, तुम्हाला एक्स रे ची फार जास्त माहिती आपल्याकडे नाहीये. ठीक आहे, आपल्याकडे नाहीये म्हणजे सिलेबसला फार एक्स रे तितकासा महत्वाचा नाही, फक्त प्रॉपर्टीज वगैरे बघायच्यात आपल्याला. ठीक आहे, तर चला आपण डायरेक्ट जाऊया आपण कोणाकडे, एक्स रेज कडे. कशाकडे? एक्स रेज कडे. ओके, यस यस, हिअर इज एक्स रे. ठीक आहे, तर एक्स रे बघा आता काय, चला फटाफट बघा, स्पॉटलाइट कडे मी लक्ष द्या. चला एक्स रे बघा, एक्स रेचं काय डेफिनेशन वाचा बरं. बरं, इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप हा काय प्रकार आहे रे? तर इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप म्हणजे असा मायक्रोस्कोप, म्हणजे मायक्रोस्कोपचे 3 प्रकार पडतात. बघा इथं थोडस सांगतो मी, मायक्रोस्कोपचे किती प्रकार पडतात? 3. कुठले कुठले प्रकार आहेत ते? कुठले कुठले प्रकार आहेत? तर पहिला आहे सिंपल मायक्रोस्कोप. पहिला कुठला आहे? तर मी इथं लिहितोय बघा, फर्स्ट सिंपल मायक्रोस्कोप, अगेन नेक्स्ट कंपाऊंड मायक्रोस्कोप. एक मिनिट, कोणतरी ऍड होतंय. ओके, चला दुसरं काय? कंपाऊंड मायक्रोस्कोप. आणि तिसरा म्हणजे कोणता आहे रे? हे दोनच तुमच्या सिलेबसला आहेत बघा. तिसरा आणि सगळ्यात महत्वाचा मोठा आहे तो इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. मग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप आणि वरच्या 2 मायक्रोस्कोप मध्ये काय फरक आहे? इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप आणि वरच्या 2 मायक्रोस्कोप मध्ये काय फरक आहे? तर तो हा फरक आहे बघा. काय? व्हेरी हाय मॅग्निफिकेशन. व्हेरी हाय मॅग्निफिकेशन तिथं दिसतंय का? बघा बरं, किती मॅग्निफाय करू शकतो तो? 10⁵ दिसतंय का रे? बघा, मी थोडं झूम केलंय. 10⁵ पटीनं म्हणजे 1,00,000 पटीनं. ठीक आहे, 1,00,000 पटीनं काय करू शकतो तो? मॅग्निफाय करू शकतो. कोण? इलेक्ट्रॉन. मग सांगा बरं, व्हॉट इज द हायर मॅग्निफिकेशन पॉवर ऑफ इलेक्ट्रॉनिक मायक्रोस्कोप? तर 10⁵. ठीक आहे, इथपर्यंतच आहे. चला आपण एक्सरे कडे वळूया. तर एक्सरे कडे शिकत असताना एक्सरे म्हणजे काय, तर एक्सरे आपण काय पाहिलं बघा बरं. हे ठीक आहे, तर एक्सरे आपण काय पाहिलं, हे बघा वर वर मी लिहितोय बघा. हे आपल्याकडे काय आहेत रे? तर तुम्ही म्हणाल सर इलेक्ट्रॉन्स आहेत. हे इलेक्ट्रॉन्स काय केले? खूप साऱ्या ह्या ज्या इलेक्ट्रॉन्स आहेत, हे इलेक्ट्रॉन्स आपण काय केले? एका बंच मध्ये ट्रान्सफर केले, म्हणजे बंचिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स. म्हणजे कुठले रे? तर तुम्ही म्हणाल सर कुठले रे? कॅथोड रे. बंचिंग ऑफ इलेक्ट्रॉन, कॅथोड रे. ठीक आहे, हा कॅथोड रे जर कशावर पडला रे? तर बघा आता कॅथोड रेज कशावर? हेवी मेटल, म्हणजे अशा मेटलवर पडला जो कसा आहे रे मेटल? तर तुम्ही म्हणाल हेवी आहे. आणि ज्यांचा काय जास्त आहे? तर त्यांचा एमपी. एमपी म्हणजे काय केमिस्ट्रीच्या भाषेत? मेल्टिंग पॉइंट. काय म्हणायचं त्याला? मेल्टिंग पॉइंट. हे अशा जर मेटलवर पडला तर मात्र काय होतात? तर काय? यस, तर याच्यातली काही एनर्जी ही काय म्हणून बाहेर पडते, आणि ती एनर्जी असते कुठली? एक्स रे. समजते? बघा बरं, एक्स रेचा इतिहास कळाला तुम्हाला. तर इलेक्ट्रॉन्स आहेत, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत, ते काय करतात? बंचिंग केलं त्याचं की कॅथोड रेज होतात. कॅथोड रेज कशावर पडले? मेटलवर पडले. कोणत्या मेटलवर? बघा मेटलवर पडले. हे मेटल कोणत्या मेटलवर पडले? तर तुम्ही म्हणायचं की विच हॅज काय? हेवी मेटल. बरोबर आहे, हेवी मेटल आहे. आणि विच हॅज हायर मेल्टिंग पॉइंट. अशा मेटलवर पडल्यावर सम पार्ट ऑफ एनर्जी इज डिफ्रॅक्टेड, आणि ती एनर्जी म्हणजे काय रे? इन द फॉर्म ऑफ एक्स रे. हे काय? एक्स रे. ठीक आहे, तर एक्स रे आलं. तर एक्स रेचा शोध कोणी लावला? तर चला बघा बरं, इथं मी एक खोडतोय एक्स रेचा. इथं काय केलेलं आहे बघा, स्पॉटलाइट कडे लक्ष द्या. तर एक्स रेचा शोध कोणी लावलाय? रॉन्टजेन. रॉन्टजेन. ठीक आहे, तर डिस्कव्हरी ऑफ एक्स रे इज बाय रॉन्टजेन. नेक्स्ट, आता बघा छोटे छोटे प्रॉपर्टीज आहेत, काय महत्वाचं आहे तेच सांगतो मी. चला, प्रॉपर्टीज मध्ये नंबर 1 बघा बरं, काय? एक्स रे आर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज आहेत ऑफ वेवलेंथ. हे बघा वेवलेंथ किती आहे त्याची? 0.1 अँगस्ट्रॉम ते 100. आणि मात्र फ्रिक्वेन्सी किती आहे रे? 10⁻16 to 10⁻18. तर एक लक्षात ठेवा, एक लक्षात ठेवा, ज्या याची काय रे, ज्या ह्याची लेंथ, सॉरी काय, ज्याची वेवलेंथ फार कमी असते त्याची फ्रिक्वेन्सी सगळ्यात जास्त असायला पाहिजे. बरोबर आहे ना? आपला तोच आहे ना मोठो, कारण व्ही इज इक्वल टू एन लॅमडा. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा बरं, ओके, हे बघा सॉफ्ट रे आणि एक्स रे काय? लोअर फ्रिक्वेन्सी, हायर फ्रिक्वेन्सी, तोच पॉइंट आहे. त्याच्यानंतरचा पॉइंट बघा बरं. यस, नंतरचा पॉइंट बघा, एक मिनिट. यस, बघा बरं. ओके, प्रोड्युस्ड इन कोलाइड ट्यूब. बरोबर आहे, जसं फ्लोरन्सन ट्यूब वगैरे, जसं आता एक्सरे बघायचे असतील, हा तुम्ही एक्सरे जर कधी काढला असेल तर बघा बरं, कोणता रे काहीच दिसत नाही. आपण काय केलं जातं बघा,
आपल्याला तिथं थांबवलं जातं आणि पलीकडे स्क्रीन ठेवली जाते, बरोबर आहे. ती स्क्रीन ती धुतात बघा ते, बरोबर आहे का. ती स्क्रीन ठेवली जाते आणि मी इकडून काय केलं जातं, त्या माणसाला अशा काय जिथं ज्या पार्टचा एक्सरे काढायचा माणूस कोड घेऊन बाजूला जातो आणि जोरात एक बटन दाबतो. तर हे जोरात बटन दाबायचं काय मग, तर हे जोरात जो बटन दाबतोय याचा अर्थ काय करतोय, त्याला व्होल्टेज अप्लाय करतो. आपण पाहूया हे काय प्रकरण आहे. ठीक आहे, तर आता बघा बरं. ठीक आहे, आता बघा हे बघा, हे वाच आहे. नेक्स्ट पॉइंट वाचा. द इंटेन्सिटी ऑफ एक्सरे, द इंटेन्सिटी ऑफ एक्सरे डिपेंड्स ऑन हीटिंग व्होल्टेज और फिलामेंट करंट. हीटिंग व्होल्टेज और फिलामेंट करंट. ठीक आहे, तर ठीक आहे, ओके. द कायनेटिक व्होल्टेज अप्लाइड म्हणजे काय रे, सगळा जो तिथं प्रेस केलं जातं हे सगळं कशावर चालू आहे, एक्सरे व्होल्टेजवर. ठीक आहे, तर आता बघा बरं. यस, आणि काय रे, वेवलेंथ. ओके, वेवलेंथ. तर काय ह्याच्या दोन फॉर्म्युल्यामध्ये दिलेला आहे. त्याच्यानंतर हे क्लासिफिकेशन काही गरज नाही. कंटिन्यू क्लासिफिकेशन, कंटिन्युअस एक्सरे. द कंटिन्युअस एक्सरे प्रोड्यूस्ड इन अ गिवन एक्सेलरेटिंग पोटेन्शियल व्हॅरिंग वेवलेंथ, बट काही गरज नाही. ठीक आहे, फक्त काय लक्षात ठेवा, द टोटल एनर्जी ऑफ फास्ट मुव्हिंग इलेक्ट्रॉन ट्रान्सफर टू एक्सरे फोटॉन, आणि तीच आहे ना, एच न्यूज आहे ना, बघा बरं एनर्जी. ठीक आहे, चलो नेक्स्ट काय. ओके, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ एक्सरे तेच आपण सांगितलेले काय. ओके, हाय पेनिट्रेटिंग पॉवर. ओके, हाय पेनिट्रेटिंग पॉवर. टार्गेट मटेरियल, कोणकोणतं असतं टार्गेट मटेरियल ते पाहू. आता बघा हे काय, हे अजिबात शिकायची गरज नाही. हे कुठं फॉर्म्युला पाहिला रे, बघा बरं इथं फॉर्म्युला पाहिला, डिफ्रॅक्शन होता की नाही, 2D साइन थिटा. हे कुठे आहे रे, तर तुम्ही मायक्रोस्कोप मध्ये पाहिला असेल बघा, कंपाऊंड मायक्रोस्कोप वगैरे. ठीक आहे, तर 2D साइन थिटा डिवायडेड बाय NL. ही सिरीज काही आपल्याला गरजेची नाही. यात काय गरजेचं आहे तर कॅरेक्टरिस्टिक्स. बघा बरं, आहेत का कॅरेक्टरिस्टिक्स. अरे एक मिनिट. येस, हे गरज नाही बघा, हे मोस्टलीज लॉ. ठीक आहे, चला. यूज ऑफ कॅरेक्टरिस्टिक्स आणि यूज, त्याच्यामध्ये बघा बरं यूज, बघा बरं फटाफट बघा बरं. एवढा यूज बघा काय काय दिलंय. फॉर मेटल इमेजिंग, सॉरी मेडिकल इमेजिंग, बरोबर आहे, ते म्हणजे आपण जे करतो ते एक्सरे. ठीक आहे, आपल्याला हा माहिती आहे बघा. ट्रीटिंग कॅन्सर, का बरं काय करतात, एक्सरे सेल्स काय करतात रे, एक्सरेज आहेत ते सेल्सला मारतात, बरोबर आहे, म्हणून कॅन्सरच्या सेल्स या एक्सरेने मारल्या जातात. खूप हार्मफुल आहे बघा. यूज फॉल काय, डिटरमाइनिंग क्रिस्टल स्ट्रक्चर ऑफ एक्सरे, नंतर काय क्रिस्टलोग्राफी, नंतर काय एअरपोर्ट सिक्युरिटी. एक्सरे गॉगल्स पाहिलेत का तुम्ही, ते कोणता तरी पिक्चर आहे बघा, एक्सरे गॉगल्स, बरोबर आहे का. ओके, तर त्याच्यामध्ये काय केलेलं आहे. येस, तर इन आर्ट द चेंज अॅक्युरेट ओल्ड कॅन बी, काय म्हणले, इन आर्ट द चेंज ऑकरिंग इन द ओल्ड ऑइल पेंटिंग कॅन बी एक्झामाइंड बाय. ओके, ऑइल पेंटिंग जे आहेत, तुम्ही पाहिलेत का कधी ऑइल पेंटिंग रे, खूप खूप महागडे असतात बघा. हे असले चित्र वगैरे, हे बॅनर वगैरे सोडून द्या बरं का, ऑइल पेंटिंग या पाहिल्या, तैलचित्र, बरोबर आहे. तर ठीक आहे, त्याच्यानंतर काय रे, आर युज्ड इन लॅब अँड मटेरियल. ओके, काय एक्सरेचे कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये आपल्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट काय बघायची होती, तर त्याचं वेवलेंथ किती आहे, त्याची फ्रिक्वेन्सी किती आहे, त्याची पेनिट्रेटिंग पॉवर, सॉरी त्याची काय पेनिट्रेटिंग पॉवर तर असणारच आहे. नंतर त्याच्यात काय पाहिलं आपण, येस, हे जो 2-3 डायमेन्शन्स आपण काय केलेले आहेत त्याचे पाहिलेले आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर यूज ऑफ एक्सरे इन व्हेरियस फील्ड. अशा पद्धतीनं आपल्याला काय झालेला आहे, अशा पद्धतीनं हा आपला काय संपलेला आहे, छोटासा भाग म्हणजे कोणता रे, ड्युएल नेचर ऑफ मॅटर. त्याच्यानंतर बघा बरं, त्याच्यातलाच आता आपल्याला ऍटॉमिक फिजिक्स शिकायचंय. काय शिकायचंय, ऍटॉमिक फिजिक्स. बघा बरं ऍटॉमिक फिजिक्स. ठीक आहे, आता ऍटॉमिक फिजिक्स म्हणजे काय बघा बरं, लेट्स चेक. यस, ऍटॉमिक फिजिक्सचा अर्थ, ऍटॉमिक फिजिक्स म्हणजे आपल्याला ऍटम नावाचा चॅप्टर आहे बघा. आपल्याला कुठला नावाचा चॅप्टर आहे, ऍटम. तर त्याच्यात पहिली गोष्ट मी 1-2 मिनिटाची हिस्ट्री सांगतो, कदाचित ती तुम्हाला पाठी असेल तरी सुद्धा सांगतो. चला, ऍटॉमिक फिजिक्स मध्ये सायंटिस्ट किती, तर तुम्ही म्हणाल 5. व्यवस्थित ऐकू येते, व्यवस्थित सगळं होतंय. चला बघा बरं, पहिला कोण, तर तुम्ही म्हणाल सर पहिला कोणता आहे सायंटिस्ट.
डाल्टन त्यानं काय सांगितलं, ऍटॉम म्हणजे काय, तर प्रत्येक गोष्टीचे काय करायचे, दोन तुकडे करायचे, परत तुकडे तुकडे करत 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 अशी एक शेवटची फायनल स्टेज येते, शेवटची फायनल स्टेज येते जिथं त्याचं विभाजन होत नाही. म्हणजे ऍटम इज इनडिव्हिजिबल, सगळ्यात महत्वाचं बरं का, इनडिव्हिजिबल आणि काय इनडिव्हिजिबल स्मॉल रिजिड पार्ट ऑफ एन एलिमेंट. त्याच्यानंतर कोणी आला, तर जे थॉम्सन आला. थॉम्सन म्हणलं की त्याचं विभाजन होऊ शकते. म्हणून हे बघा, हे जे तुम्हाला आता स्क्रीनवर दिसतंय हे कोणाचं मॉडेल आहे रे, हे बघा त्याची स्क्रीनवर दिसतंय, तो थॉम्सन ऍटॉमिक मॉडेल आहे. दिसतंय थॉम्सनचं ऍटॉमिक मॉडेल. ओके, त्या थॉम्सनच्या ऍटॉमिक मॉडेल मध्ये सांगितलं की काय होतंय, इलेक्ट्रॉन प्रोटॉन किंवा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह भाग असतात. पॉझिटिव्ह निगेटिव्ह भाग असल्यावर मग त्यांना विचारलं की यस डिव्हिजन होऊ शकते, परंतु याचं काय डिव्हिजन होऊ शकते याचं, परंतु हे कुठं असते मग पॉझिटिव्ह कुठं निगेटिव्ह कुठं, तेव्हा त्यांची एक वेल नोन थेअरी आहे जी लॉजिकली स्टँड झाली नाही. कुठली थेअरी आहे रे, कोण सांगेल का, मला सांगा बरं. चॅट मध्ये 1 मिनिटाचा 31 सेकंदाचा वेळ जातो. कुठली थेअरी थॉम्सनची आहे टू एक्सप्लेन द स्ट्रक्चर ऑफ ऍटम, इथंच दिसायला येते. यस एनीवन, थॉम्सनची सांगा बरं. हा वन वे चाललंय हे सगळं. अरे कळायले का, शाबास. थॉम्सनच्या ऍटॉमिक मॉडेल मध्ये ऍटॉमिक थेरी, बरं ऍटॉमिक थेरी, नो ऍटॉमिक थेरी, चला थॉम्सनच्या थेरी, वॉटरमेलन थेरी. यस व्हेरी गुड. ओके खूप, चला व्हेरी गुड. कोणतरी थांबा 1 मिनिट, कोणतरी सांगितलंय वॉटरमेलनचं होतं नाही काही तर. ओके व्हेरी गुड महेश, बरोबर आहे. वॉटरमेलन थेरी म्हणजे काय रे, त्याच्यामधल्या ज्या बिया आहेत त्या कशाही ओरिएंटेशन आहेत बघा, त्याच्यामधल्या बिया कसे, म्हणून त्याला आपण एनसीईआरटी मध्ये वॉटरमेलन तर आहेच. दुसरी गोष्ट पम पुडिंग थेरी आहे. कोणती आहे, जरा मी लिहितो, जरा स्क्रीनवर बघा, ते जरा कळतं का बघा तुम्हाला ते. कसं रे, पल्म पुडिंग थेरी, पल्म पुडिंग म्हणजे काय, मनुका सांजा. मी सांगितलं बघा, आपण शिऱ्यामध्ये जो काही टाकतोय, शिऱ्यामध्ये काय टाकतो आपण, मनुके वगैरे टाकतो, तेव्हा असं डायमेन्शन धरून टाकतो का 1 सेंटीमीटरवर 1 मनुका, असं असतंय का ते, अजिबात नाही. ठीक आहे, आपण रॅन्डम टाकतो बघा. तसं त्यांचं म्हणणं काय आलं थॉम्सनचं, कधी इलेक्ट्रॉन मध्ये असतील, कधी इलेक्ट्रॉन बाहेर असतील, कधी ते कुठेतरी वेगळ्या पद्धतीने रिमूव्ह होत असतील किंवा मूव्ह होत असतील, काही सांगता येत नाही. मग हे काय, ही अनिश्चित आहे बघा, अनसर्टन्टी आहे, ही अनसर्टन्टी आहे. मीन्स धिस पल्म पुडिंग थेरम और वॉटरमेलन काय एक्झिस्ट झाली नाही. म्हणून मग सायंटिस्ट आला टू एक्सप्लेन द स्ट्रक्चर ऑफ ऍटम. कोण आहे तो, ग्रेट सायंटिस्ट रुदरफोर्ड. कोण आला, त्या दोघांनी आले. आणि त्या अल्फा पार्ट मध्ये काहीतरी जड वस्तू आहे, ऍटमच्या मध्ये काहीतरी जड वस्तू आहे, आणि ती जड वस्तू म्हणजे न्यूक्लियस. न्यूक्लियस मध्ये काय असतात, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतात, आणि बाहेर काय असते, फार बाहेर, बरोबर आहे, म्हणजे 10,000 पटीनं बाहेर, बरोबर आहे, तिथे इलेक्ट्रॉन मूव्ह करत असतात. इलेक्ट्रॉनला अत्यल्प मास आहे, आणि साईज ऑफ न्यूक्लियस आणि साईज ऑफ ऍटम सांगण्याचं काम मात्र कोणी केलंय, रुदरफोर्डनं केलंय. आणि अशा पद्धतीनं स्ट्रक्चर ऑफ ऍटम, जे आज आपण म्हणतो की न्यूक्लियस च्या भोवती इलेक्ट्रॉन फिरतायत, न्यूक्लियस मध्ये इलेक्ट्रॉन बाहेर, हे कोणाचे आहे रे ते, तर गीगर अँड मार्क्सडेननं सांगितलंय विथ द हेल्प ऑफ अल्फा पार्टिकल स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट. परंतु नाव कोणाचं झालं मग, परंतु नाव कोणाचं झालं, यस कोणाचं, रुदरफोर्ड. ठीक आहे, त्याच्यानंतरचा सायंटिस्ट बघा, रुदरफोर्डाला सांगितलं की कोणावर चार्ज काय असतो, ऐका व्यवस्थित हे बघा, मी त्याच्यावर काय नाही, फक्त मी इथं थेरी सांगतोय, त्याच्यानंतर फटाफट ते बघा, डायरेक्ट आपल्याला फॉर्म्युले वगैरे बघायचे. त्याच्यानंतर आपल्याला लक्षात आलं
की काय रुदरफोर्डनं तर सांगून टाकलं की काय असं असं बसते. मग मला सांगा रुदरफोर्डच्या म्हणण्यानुसार जो न्यूक्लियस आहे तो हलणारा नाही, तो फार जड आहे, त्याच्यावर चार्ज कोणता रे पॉझिटिव्ह, अजिबात हलणार नाही, तो जड आहे. आता फिरणारे काय आहेत रे इलेक्ट्रॉन, ते कसे आहेत हलके आहेत, चार्ज कसा आहे निगेटिव्ह आहे. मग हलकी गोष्ट फॉर एक्झाम्पल लोहचुंबक, एखादा छोटा खेळा लोहचुंबकाकडे कसा पळत येतो रे, का बरं येतो तर काय होतं अपोजिट पोल्स अट्रॅक्ट व्हायलेत, अपोजिट पोल अट्रॅक्ट व्हायलेत. तसंच चार्ज इलेक्ट्रॉनवर मायनस आहे, मग तो मायनस चार्ज बघा मी एक डायग्राम काढतो स्क्रीनवर, पटते का बघा तुम्हाला ती. हो का इथं काय रे, इथं तुम्ही म्हणाल इथं न्यूक्लियस आहे, काय तो न्यूक्लियस आहे. इलेक्ट्रॉन कुठं फिरायले तर काही इथे इलेक्ट्रॉन फिरायले ते असं फॉर दिस पाथ. ठीक आहे, अशा पाथने इलेक्ट्रॉन काय व्हायलाय फिरायला दिसायला ते. ओके, जर ह्या पाथने इलेक्ट्रॉन फिरत असेल तर मित्रांनो बघा मी वेगळ्या पद्धतीची शाई वापरतो इथं. मी काय होतोय इलेक्ट्रॉन बघा, इलेक्ट्रॉन मोशन ही ऍक्सेलरेटेड मोशन असते बघा. सगळ्यात महत्वाचं काय ऍक्सेलरेटेड म्हणजे युनिफॉर्म मोशन नसते त्याची, म्हणजे स्पीड कमी जास्त होते बरं का कोणाची इलेक्ट्रॉनची. मग ऍक्सेलरेटेड मोशन ऑलवेज रेडिएट्स एनर्जी. मग हे असं कक्षेभोवती न फिरता फिरता हे काही थोडी कमी आलं, असं कमी आलं, करत 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 काय होईल मग ते कुठे चिटकून बसेल तर तुम्ही म्हणाल ऑन द सरफेस ऑफ न्यूक्लियस. ऑन द सरफेस ऑफ न्यूक्लियस कशामुळं बरं न्यूक्लियस का नाही फिरला तर तो न्यूक्लियस फार जड आहे, हलकं कोण आहे इलेक्ट्रॉन. मग असं येऊन बसलं पाहिजे की नाही. याला म्हणायचं पिवळ्या ह्याच्यात बघा खाली लिहिलंय मी, याला काय म्हणायचं स्टॅबिलिटी. लिहिलंय का बघा, याला काय म्हणायचं स्टॅबिलिटी. तर ही जी स्टॅबिलिटी आहे ही स्टॅबिलिटी इथं मिळाली आहे का तर तुम्ही म्हणाल सर इथं स्टॅबिलिटीच मिळत नाहीये, इथं स्टॅबिलिटी मिळत नाहीये. म्हणून मग आपण काय केलं टू एक्सप्लेन द स्टॅबिलिटी. मग आता रुदरफोर्डला हा प्रश्न विचारला, रुदरफोर्डनं हात वर केले, तो मला स्टॅबिलिटीच आपल्याला काही माहित नाही. मग आपण काय केलं रुदरफोर्डच्या जागी मग नील्स बोर आला. कोणाला नील्स बोर. आणि त्या बोरनं सांगितलं की व्हॉट काइंड ऑफ स्टॅबिलिटी इलेक्ट्रॉन इज हॅव्हिंग. बरोबर आहे की न्यूक्लियस इज हॅव्हिंग, पर्टिक्युलर ऍटम इज हॅव्हिंग. आणि त्यानं स्टॅबिलिटी मेन्शन केली, त्यानं स्टॅबिलिटीचा अभ्यास केला आणि काय मांडले तर काय मांडले बघा, तर काय मांडले रे त्यांनी पॉस्च्युलेट्स मांडले. काय मांडले मित्रांनो पॉस्च्युलेट्स. पॉस्च्युलेट्स म्हणजे काय गृहीतक. काय मांडले त्यानं गृहीतक मांडली. काय मांडले त्यानं गृहीतक मांडली. किती पॉस्च्युलेट्स मांडले 1 2 आणि 3. हे जे 3 पॉस्च्युलेट्स मांडले या पॉस्च्युलेट्सच्या आधारावर आपल्याला काय एक्सप्लेन करता आलं मग द स्टॅबिलिटी ऑफ न्यूक्लियस ऑर स्टॅबिलिटी ऑफ ऍटम धरू आपण. ठीक आहे, तर याच्यातला जो सेकंड आहे याच्यातला एल इज इक्वल टू एन एच डिवायडेड बाय 2 पाय हे तुम्हाला माहिती आहे बघा. एल मीन्स व्हॉट अँग्युलर मोमेंटम. तो इंटिग्रल मल्टिपल ऑफ एच बाय 2 पाय बघा, एच बाय 2 पाय, एच म्हणजे प्लँक्स. ठीक आहे, तर यानं काय सांगितलं एल इज इक्वल टू व्हॉट अँग्युलर मोमेंटम इज इक्वल टू इंटिग्रल मल्टिपल ऑफ एच बाय 2 पाय असं सांगितल्यामुळं आपण काय ह्यांनी त्यांनी गृहीतक मांडलंय. परंतु हे शेवटी प्रूफ कोणी केलंय तर ज्या प्रूफ सायंटिस्टनं केलं मी त्याचं नाव लिहितोय बघा बरं काय. यस, काय लिहिले रे तर डी ब्रुगली. डी ब्रुगली यानं काय प्रूफ केलंय, यानं काय प्रूफ केलंय तर सेकंड पॉस्च्युलेट कोणाचं तर कोणाचं बघा मी तिथं लिहिलंय बोरचं. कोणाचं बोरचं. बोरचं सेकंड पॉस्च्युलेट मग कोणी एक्सप्लेन केलंय किंवा कोणी प्रूफ केलंय याचा अर्थ बोरचे पॉस्च्युलेट प्रूफ झाले, याचा अर्थ बोरची थेरी सस्टेंड आहे. सॉरी बोरची थेरी काय सहजासहजी काय झाली तिथं स्टँड झाली आणि मग आपण त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी. मग आता सांगा मला कुठले कुठले सायंटिस्ट आले. नंबर 1 फटाफट बघा, एवढं सांगितलंय आता फक्त फॉर्म्युले बघायचे बघा. पहिला कोणता सायंटिस्ट डाल्टन. तर तुम्ही सांगायचंय आता दुसरा कोणता, दुसरा सायंटिस्ट जे 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 थॉमसन. तिसरा रुदरफोर्ड. तिसरा कुठला रुदरफोर्ड. रुदरफोर्डचे जी आणि एम काय रे गीगर अँड मार्सडेन. त्याच्यानंतर नील्स बोर. नील्स बोर आणि त्याच्यानंतर फायनली लास्ट डी ब्रुगली. कोण आहे तो डी ब्रुगली. ओके, फायनली लास्ट
डीप ब्रोगली. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपल्याला हे सायंटिस्ट बघायचे. ठीक आहे, ओके, काही अडचण नाही इथं, एवढ्यात काही अडचण नाही. ओके, लेट्स मूव्ह. चला स्पॉटलाइट दाखवतो. लिमिटेशन ऑफ थॉम्सन. लिमिटेशन काय रे? ही कुड नॉट एक्सप्लेन द स्ट्रक्चर ऑफ ॲटम. चला नेक्स्ट पार्ट, नेक्स्ट भाग बघू आपण. चला चला मग आता कोण आलं? एक्सप्लेन स्ट्रक्चर ऑफ ॲटम. कोणती थिअरी आली? तर तुम्ही म्हणणार सर रुदरफोर्डचं ॲटॉमिक मॉडेल आलं. ते जे ॲटॉमिक मॉडेल दिसतंय त्याच्यात पहिलं बघा, सी द डायग्राम. सी द डायग्राम बघा, माझ्या त्या स्पॉटलाइट कडे लक्ष ठेवा. मी स्पॉटलाइट कुठं धरलाय तर तिथं काय रोल आहे? रेडिओ ऍक्टिव्ह सोर्स. रेडिओ ऍक्टिव्ह कशाला पाहिजे रे? तर तुम्ही म्हणाल सर अल्फा पार्टिकल स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट करायचं. अल्फा पार्टिकल पाहिजे असतील तर काय? अल्फा पार्टिकल कोण इमिट करतंय? तर माझा कोण करतंय? रेडिओ ऍक्टिव्ह मटेरियल, युरेनियम, थोरियम. ओके, तर लीड का लावलंय? कारण अनवॉन्टेड अल्फा पार्टिकल जर ऍब्सॉर्ब करायचं असेल तर काय लागतंय तिथं? तर तुम्ही म्हणाल काय लागतंय तिथं? लीड लागतंय. त्याच्यानंतर काय आलं? लीड प्लेट विथ स्लिट्स, म्हणजे एका सरळ रेषेत. म्हणजे अल्फा पार्टिकल काय होते? स्कॅटर व्हायलेत. ते अल्फा पार्टिकल स्कॅटर कसे होते सांगतो मी. अल्फा पार्टिकल स्कॅटर हे बघा, दिस इज युअर स्क्रीन. हे किती? 0 डिग्री. हे किती? 90 डिग्री. आणि बघा एक आहे जो काय व्हायला रे? बघा सगळे जे आहेत, जे कोणत्या ब्लॅक पेन न दाखवले, सगळे किती आणि किती डिग्री मध्ये आहेत रे अल्फा पार्टिकल? तर तुम्ही म्हणायचं सगळे 0 ते 1 मध्ये आहेत. सगळे कुठे आहेत? 0 ते 1 मध्ये आहेत. सगळे पार्टिकल किती आहेत? 0 ते 1 मध्ये. त्याच्यानंतर एकच आहे 1 आउट ऑफ 800, 8000, 8000मध्ये एकच आहे. कोणता आहे? जो काय रेड ह्याच्यामधून काय झालाय रे? हे काय झालाय? रिफ्लेक्ट झालाय. याचा अर्थ काय माहितीये का? याचा अर्थ तो जो रेड याला काय झालेला आहे? बाहेर पडलाय. याचा अर्थ मध्ये कोणती वस्तू आहे? जड वस्तू आहे. त्याला काय म्हणलो आपण? न्यूक्लियस. ठीक आहे, चला बरं आता हे बघा मी दाखवतो. मी तुम्हाला स्ट्रक्चर काढून दाखवतो. आता वेळ कमी आहे, फक्त हे असं दाखवण्यापेक्षा स्ट्रक्चरच काढून दाखवतो. हे काय रे? ओके ओके, समजतंय? हा, तर रेड हे जे आहे ती पूर्ण ऍटम आहे. आणि मधला जो येलो भाग दाखवलेला आहे तो काय रे? तो काय? न्यूक्लियस आहे. ठीक आहे, आता मी एक अल्फा पार्टिकल पाठवतो. बघा अल्फा पार्टिकल असा पाठवला. ठीक आहे, हा, तर काय होतं रे? बघा अल्फा पार्टिकल इकडून काय आला? इकडून इकडे गेला. हे बघा हा पण इकडे गेला. हा काय झाला रे? चला पुढे चाललाय. हा सुद्धा काय व्हायला? असं व्हायलाय. हा सुद्धा असं व्हायलाय. बरोबर. आणि हा जो आहे हा जो आहे डायरेक्ट कुठं पडायला तो अल्फा पार्टिकल? इकडून अल्फा पार्टिकलचं बीम टाकलंय बरं का? काही पूर्ण तो काय केला रे? तर रिफ्लेक्ट झाला आणि इकडं आला. बाकीचा हा असा, सॉरी, बाकीचा हा असा, हा असा, हा असा. म्हणजे काय व्हायलेत रे? तर तुम्ही म्हणाल सर सगळे काय व्हायलेत? काही ना काही थोड्या थोड्या स्कॅटरिंग न हे पडायले. फक्त एक जे आहे, अजून एकदा मी लाल ह्याच्यानं दाखवतो बघा, रेड ह्याच्यानं, तो काय व्हायलाय? तोच मात्र परत यायला. याचा अर्थ काय माहितीये का? तर ऍटम मध्ये काय आहेत? तर मी फार महत्वाचा शब्द लिहितोय बघा. कोणता आहे रे ऍटम मध्ये? काय? तर ऍटम मध्ये काय आहेत मित्रांनो? एम्प्टी स्पेसेस आहेत. काय आहे? एम्प्टी स्पेसेस. आणि हे एम्प्टी स्पेसेस कशामुळे झाले मग? तर जर त्याला साईज ऑफ ऍटम, ठीक आहे, आपण पाहू इथं मी निळ्या ह्याच्यानं दाखवतोय बघा. ओके, सॉरी, कोणत्या ह्याच्यानं दाखवतो? येलो ह्याच्यामध्ये. तर 10⁻⁻10 आणि 10⁻, काही सगळे, ठीक आहे, मीटर. ह्याच्यामध्ये साईज ऑफ ऍटम कोणती आणि साईज ऑफ काय रे? साईज ऑफ ऍटम कोणती आणि साईज ऑफ न्यूक्लियस कोणती? तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येत असेल की कोणाची साईज जास्त असते रे? न्यूक्लियसची का ऍटमची? तर तुमचं उत्तर असणार आहे सर ऑफकोर्स ऍटमची साईज काय असते? ऑफकोर्स ऍटमची साईज काय असते? खूप जास्त असते. कोणापेक्षा? न्यूक्लियस. म्हणून म्हणून 10⁻⁻14 ही कोणाची आहे? तर मी म्हणणार ही न्यूक्लियस आहे. आलाय बरं का हा क्वेश्चन. आणि हे काय रे? तर ऍटमची साईज आहे. ही कोणाची साईज आहे? ऍटमची. तर साईज ऑफ ऍटम आणि साईज ऑफ न्यूक्लियस कळून गेलं तुम्हाला? ऍटमची साईज आणि न्यूक्लियसची साईज. इथे काही प्रॉब्लेम नाहीये. ओके, ठीक आहे. तर एवढ्या ह्याच्यातून तुम्हाला काय कळालं की सगळे कुठून येतात रे? 0 ते 1 डिग्री स्कॅटर होतात. 0 ते 1 डिग्री स्कॅटर होतात. ठीक आहे, त्यांचं प्रमाण पण खूप खूप जास्त आहे बघा. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर काय?
येस. हा, तर अजून एक इथे एक गोष्ट कळाली बघा, मला तुम्हाला ती क्लिअर सांगायचंय. इथपर्यंत आलं क्लिअर? इथपर्यंत काय अडचण नाही? ठीक आहे, एक गोष्ट सांगतो बघा इथून. वेळ आहे 1-2 मिनिट. बघा, आपण सगळ्याचा विचार नाही करायचा. आता काय न्यूक्लियस आहे, हे काही इकडून आला, मी जरा कलर बदलतो बघा. हे काही अल्फा पार्टिकल आला 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 इथून आला, हे कोण आहे रे? अल्फा पार्टिकल आहे. अल्फा पार्टिकल वर चार्ज कोणता आहे? अल्फा पार्टिकल म्हणजे तुम्ही काय लिहिता सर? तुम्ही म्हणाल सर हेलियमचं न्यूक्लियस आहे, HE. एक मिनिट. हेलियमचं न्यूक्लियस आहे, बरोबर आहे. कशाचं न्यूक्लियस आहे? हेलियमचं. 2-4 असं काहीतरी लिहितात ना. ओके. हा, तर हे जे आहे हे कशाचं न्यूक्लियस आहे? एक मिनिट, सॉरी चुकून लिहिलं मी हे. 2-4. ओके. तर HE24 हे काय रे? पॉझिटिव्ह आहे. सांगण्याचा उद्देश पॉझिटिव्ह आहे. मग नंतर आपल्याला झूम केल्यानंतर कळालं की हे असं रिटर्न आले. जरा तुम्ही थोडस याच्याकडे केअरफुली बघा रे. तर जो डॉट दिलाय मी इथं, जे दिलंय इथं, जो डॉट दिलाय बघा मी, तो ह्याला चिकटून गेले का रे? तर कुठली बी गोष्ट जर एखादी रिफ्लेक्ट व्हायली आहे, बघा मी काय सांगतोय, एखादी गोष्ट रिफ्लेक्ट व्हायली आहे याचा अर्थ ती कुठल्या तर बाउंड्रीवर पडून रिफ्लेक्ट व्हायली. असंच होतं की नाही? एखादी गोष्ट काय होते? पडते आणि रिफ्लेक्ट होते की नाही? मग ही गोष्ट त्याच्यावर आदळलीच नाही. जो माझा अल्फा पार्टिकल आहे ह्या न्यूक्लियस वर आदळलाच नाही, तो लगेच रिटर्न फिरलाय. तो लगेच काय झालाय रे? रिटर्न झालाय. हे असं कशामुळे झालं? तर लक्षात आलं नंतर की हे फक्त केव्हा पॉसिबल आहे? इट इज पॉसिबल ओनली व्हेन, तर याच्याकडे जो आहे कुठे, जर याच्या हे जो न्यूक्लियस आहे याच्याकडे पण चार्ज कसा असला पाहिजे रे? तर हायली पॉझिटिव्ह असला पाहिजे. कसला असला पाहिजे? पॉझिटिव्ह. म्हणजे हा पॉझिटिव्ह बघा, हे इथलं पॉझिटिव्ह आणि हे पॉझिटिव्ह, हे कोणेकाला काय झालं? तर काय झालं रे? तर तुमचं म्हणणं आलं सर काय झालं? रिपेल झालं. रिपेल झालं. मग आपल्याला याच्यात बघायचंय हे किती अंतरानं रिपेल झालं. याला किती अंतरानं? तर त्याला म्हणायचं डिस्टन्स ऑफ क्लोजेस्ट अप्रोच. खाली लिहिलंय बघा रे, दिसतंय का? खाली गोल केलंय बघा, डिस्टन्स ऑफ क्लोजेस्ट अप्रोच. ठीक आहे. तर आपण काय करूया उद्यामध्ये. आता बघा, तुम्हाला माहित आहे की या चॅप्टर मध्ये सगळं 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 आणि सगळं काय रे? सगळे फॉर्म्युले आहेत. आणि हे टिपिकल फॉर्म्युले आहेत, फॉर्म्युलेशिवाय वेगळं काहीच येत नाही. तर उद्या फॉर्म्युले बघून आपण हा कव्हर करूया. ठीक आहे. ओके. कळालं? ही कळाली, ही डायग्राम कळाली. ही कशामुळे? ते डिस्टन्स ऑफ क्लोजेस्ट अप्रोच आणि इम्पॅक्ट पॅरामीटर. खाली पण आहे बघा अजून एक इम्पॅक्ट पॅरामीटर. हे जे दोन आहेत ना, हे दोन याच्यावरून काढूया. आणि त्याच्यानंतर मग बाकी तर सोपंच आहे. स्पेक्ट्रम सिरीज आहे, रेडियस कशी ओळखायची, लॅम्बडा कशी ओळखायचं, टोटल एनर्जी कशी ओळखायची. ठीक आहे. तर आपण ते नंतर पाहूया. ठीक आहे. ओके मित्रांनो. ओके, काही हरकत नाही. ठीक आहे. सी यू टुमारो. ओके. मी आज पण रेकॉर्ड केलंय, काही वेळानंतर टाकतो. आज जरा थोडा उशीर होईल रेकॉर्डचं टाकायला. ठीक आहे, परंतु टाकतो. ठीक आहे. थँक्यू.